लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 16 जून मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मे महिना संपून गेलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नव्हते। आता जून महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते। या दृष्टिकोनातून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील। तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुम्हाला भरपूर दिवसांपासून जी तुमची प्रतीक्षा लागलेली होती तर अखेर ती भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण डीबीटीचं बटन दाबल्यामुळे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज 16 जून मंगळवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत तर ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा आजच्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 गॅस कनेक्शनचे पैसे जमवतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मे हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी, जून हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी तर हे दोन्ही या ठिकाणी 7200 कोटींचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता या बँकांच्या माध्यमातून आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची मे हप्त्याची, जून हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत तर ते जिल्हे आणि बँका सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या ज्या बहिणींचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ज्या ज्या बहिणींचं बँक खाता बँक ऑफ इंडियामध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, ICICI बँकेमध्ये आहे, कोटक महिंद्रा बँकेमध्ये आहे, यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे, तर अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचे खाते आहेत तर अशा सर्व बहिणींच्या आता प्रतीक्षा संपत आहे। कारण बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु आज खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची मे हप्त्याची, जून हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे। यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। तुम्ही भरपूर दिवस
दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची मे हप्त्याची जून हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो, परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मे महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता आणि आता जून महिना संपत आलेला आहे, तरी पण बहिणींना अजून जून महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिल म्हणजेच मागच्या 2 महिन्यांचे पैसे जमा झालेले नसतील तर त्यांना मार्च एप्रिलचे 3000 रुपये आणि मे आणि जूनचे 3000 रुपये असे 6000 रुपये भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा झालेले होते त्यांच्या खात्यामध्ये आता मे आणि जून या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत आणि त्यांची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना काही जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आता जमायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु यापुढे लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आता खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँकात प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचे मे हप्त्याची जून हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आता तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा लगेच सांगतो। तर बघा, पहिली पात्रता तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। दुसरी पात्रता तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमचे वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। घरामधील 2 पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपत आहे, अन्यथा जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने आपण उर्वरित बँकांची यादी आता पाहत आहोत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जूनचे पैसे जमवणार नाहीत। 5 प्रकारच्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना या ज्या 5 प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणजेच लाडक्या बहिणींचे आर्थिक जीवन सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते। परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला होता। केवायसीच्या दरम्यान तब्बल 80 लाख बहिणी सुद्धा अपात्र झालेल्या आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी खरोखर गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे जमा होत आहेत। तर आज 16 जून आहे, उद्या 17 जून आणि परवा दिवशी 18 जून, म्हणजेच या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची
घटकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू आहेत तर अशा बहिणींना हे पैसे 100% जमा केले जातील. तर बघा, लाडक्या बहिणींना 10 जून रोजी म्हणजेच आज कमीत कमी 6 दिवस झालेले आहेत. 6 दिवसांपूर्वी मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याचा GR काढण्यात आलेला होता, पण अजून कोणत्याही बहिणींना मे आणि जूनचे पैसे आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्वच जिल्ह्यातील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवणार आहेत. आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील त्या जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा जर या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी राहतात. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जिल्हा मुंबई शहर, यानंतर मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा. तर अशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. यासोबत लाडक्या बहिणींना स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, HDFC बँक, तर अशा बँकेमध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करू नका, तुम्हाला पैसे 100% मिळतील. बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू असतील त्या बहिणींना हे पैसे 100% मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हे पैसे जमा केले जात आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे जमा केले जातील. त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून ठेवा आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आता पैसे सोडले जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय केला जाणार नाही. ज्या बहिणी खरोखर गरजू असतील त्या बहिणींना हे पैसे आता जमा केले जातील. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये मेचे 1500, जूनचे 1500 गॅस कनेक्शनचे पैसे